SK क्राईम न्यूजच्या स्टुडिओमध्ये खरं तर असे व्यक्ती आज आपल्यासोबत आहेत की ज्यांनी समाजाला प्रेरणा दिली की एक पुरुष असून देखील महिलांचा सन्मान, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा आदर करणं, सन्मान करणं ही शिकवण आज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते म्हणजे जनहिताय फाउंडेशन. आणि याच फाउंडेशनचे सर्वेसर्वा आज आपल्यासोबत आलेले आहेत. सालाबादप्रमाणे आज हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आजचा दिवस खरंच खास आहे कारण आजच महिला दिन आहे. खरं सांगायला गेलं तर येणाऱ्या 10 तारखेला त्यांचा दरवर्षीप्रमाणे असणारा एक महिलांना उत्स्फूर्त करणारा जो कार्यक्रम असतो, महिलांचा मान करणं, सन्मान करणं, हा जो कार्यक्रम असतो त्याचा कार्यक्रम सोहळा दिनांक 10 तारखेला खरं तर या ठिकाणी कराडमध्ये टाउन हॉलला, ओपन हॉलला पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा की जनहिताय फाउंडेशन निर्माण करण्याची आणि महिलांचा सन्मान करण्याची संकल्पना कशी सुचली? नमस्कार. मी प्रथम 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता, जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालं एक सामाजिक कार्य करतो. असं मला ते आढळून आलं की ज्या महिला कर्तृत्ववान आहेत, त्या पत्रकारिता आहेत, प्रशासकीय विभागात, आरोग्य विभागात, शैक्षणिक विभागात चांगलं आणि उत्तम कार्य करतात. पण अशा व्यक्तींना सामान्य महिला असल्यामुळे यांना पुरस्कार कोण देत नाही. म्हणून मला अशी युक्ती सुचली की पुरस्कार कोणाला दिला जातो, तर बड्या व्यक्तींना, बड्या महिलांना पुरस्कार दिला जातो. मग माझ्या मनात एक अशी कल्पना सुचली की ज्या महिला कुठंही दिसत नाहीत अशा महिलांना मी पारख करण्याचं काम चालू केलं आणि पारख करून आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करत असतो की आपण केलेल्या कामाची थोडक्यात माहिती आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ. आणि आम्ही असंच करतो दरवर्षी की जनहिताय फाउंडेशनच्या वतीने की आपण केलेल्या कामाची थोडक्यात माहिती आम्हाला कळवा, आम्ही तुमचा सन्मान करून तुम्हाला पुरस्कार वितरित करीत आहोत. तरी आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची माहिती पाठवून द्या. अशा पद्धतीनं बऱ्याच महिलांनी आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज केले. त्याच्यामुळं आम्ही त्यांची प्रथमतः पाहणी केली, चौकशी केली आणि त्यांना आम्ही पुरस्कारासाठी निमंत्रित केलेलं आहे. काय सांगाल? यावर्षी देखील त्याच मोठ्या जोशाने तुम्ही कार्यक्रम करताय. कार्यक्रमाचं ठिकाण काय असेल आणि कार्यक्रम कशा स्वरूपात असेल? कार्यक्रमाचे ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, ओपन टाउन हॉल. दिनांक 10 मार्च 2026 दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या वेळेला आमच्या ज्या पत्नी आहेत, म्हणजे सदस्याच्या पत्नी, त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करणार आहेत. आणि ते पुरस्कार प्रमुख व्यक्ती म्हणजे तहसीलदार मॅडम असतील, DYSP मॅडम असलेल्या, मुख्याधिकारी असलेल्या, RTOच्या मॅडम असतील, हे वरिष्ठ जे अधिकारी आहेत यांच्या हस्ते देखील पुरस्कार वितरण आम्ही करणार आहोत. आणि प्रथमतः आम्ही महिलांच्या वतीने महिलांचा हळदी कुंकू समारंभ घेणार आहे. आणि त्यांना, ज्या महिला येणार आहेत त्यांना एक जास्त नाही पण एक रुमाल म्हणून भेट देणार आहे. आणि ज्या महिलांना पुरस्कार आम्ही वितरित करणार आहेत अशा महिलांना आम्ही साडी चोळीचा आहेर करणार आहोत, सन्मानपत्र देणार आहोत आणि एक शिल्ड देणार आणि देऊन त्यांचा आम्ही सन्मान करून त्यांना पुरस्कार करून गौरव करणार आहोत त्यांचा. काय सांगाल? आज विविध सामाजिक संघटना कायमच कार्यतत्पर असतात, विविध कार्यक्रम घेतले जातात, पण जनहिताय फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच महिलांचा गौरव होत आलाय. एक पुरुष असून सुद्धा महिलांबद्दल आपुलकी, आदर खरं तर महाराष्ट्राची आपली संस्कृतीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महिलांचा आदर चालत आलाय. काय माता भगिनींकडून कशा स्वरूपात आपल्याला आशीर्वाद मिळतात? मला खरंच म्हणजे स्वतःला अभिमान वाटतो की ज्या महिलांची मी पुरस्कारासाठी निवड केली त्या बऱ्याच महिलांचं मला फोन आलं. माझं देखील पुरस्कार जाहीर होताच माझं अभिनंदन केलेलं आहे. तर माझ्या डोळ्यात अश्रू अनावर होत असतात अशा महिलांचा फोन आल्यानंतर, की मला एक अभिमान वाटतो की ज्या तळागाळात असणाऱ्या महिला कुठेही दिसत नाहीत अशा महिलांना मी सन्मान करून, गौरव करून पुरस्कार वितरित करत असतो. तरी मला अभिमान आहे, मी अशा महिलांना पुरस्कार देतो. तर आज आपल्यासोबत होते
जनहिताय फाउंडेशनचे सर्वेसर्वा त्यांच्याबरोबर आपण चर्चा केली आणि त्यांच्या चाललेल्या ह्या उत्कृष्ट उपक्रमाला SK क्राईम न्यूजच्या माध्यमातून देखील आज आपण शुभेच्छा देत आहोत आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती देखील आहे, आपण सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने या जनहिताय फाउंडेशनच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. SK क्राईम न्यूजसाठी वैभव कुलकर्णी, कराड.